नमस्कार, विद्यार्थ किचनमध्ये आपले स्वागत आहे। आतापर्यंत तुम्ही दह्यातल्या वेगवेगळ्या भाज्या बघितल्या असेल, पण आज आपण बनवणार आहोत दह्यातील दोडका। चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। इथे मी पाव किलो दोडका घेतलेला आहे। मिरची, हिंग, मीठ, दही अर्धी वाटी, तेल 1.5 चमचा, कोथिंबीर, हळद, मोहरी आणि जिरे। आता आपण फोडणी घालणार आहोत। तेल प्रथम घालूया कढईत। कढई आपली तापलेली आहे। तेल आपलं कडकडीत तापलेलं आहे। गॅस जरा थोडा कमी करूया। आता मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर जिरे, त्यानंतर हिरवी मिरची घालायची। त्यानंतर हिंग घालायचं, हळद पाव चमचा, सर्व हलवून परतून घेऊन आपल्याला दोडका घालायचा। आता हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित छान। आता मीठ घालायचं। तुमच्या आवडीने करून घ्यायला। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला। दोडक्याला पाणी आपोआप सुटते। त्याच्यावर झाकण लावून आपण वाफवून घेऊ। आता हा दोडका आपण वाफवून घेतलेला आहे। बघा आपोआप पाणी सुटले दोडक्याला। 5 मिनिटासाठी आपण वाफवून घेतलेला आहे। आता दही घालायचं आपल्याला। फेटून घेतलेलं आहे मी दही पूर्ण। सतत हलवत राहायचं म्हणजे दही आपलं फुटत नाही। थोडीशी उकळी येऊ द्यायची। तुम्हाला जास्त आंबट वाटत असेल तर थोडीशी साखर घातली तर चालेल। आपला दही दोडका तयार झालेला आहे। हा तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता। बघा, ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा। कमेंट करून मला सांगा कशी झाली आहे।